हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण तुळशीमध्ये तुळस लावणार आहे. तर आपण आता तुळस बघू शकता. ही तुळस आपल्याला लावायचे आणि तिच्यासोबत बिया लावायचे. हे बिया आहेत, ही तुळस आहे. ही तुळस आहे. हा तुळशीचा गड्डा. हे खोदून आपल्याला तुळस लावायचे. तर तुम्ही समजलाच असेल कसं करायचे काम. लय हार्ड आहे काम. तर चला आपण खड्डा खोदूया. बघू शकता तुम्ही. लय हार्ड आहे खड्डा खोदायला. मऊ मऊ नाही ना ती माती, म्हणून जमणार नाही. तरी एवढा लगेच 2 मिनिटात मी खड्डा खोदलेला आहे. आता जर दादा असता तर लगेच काम झालं असतं, कारण दादाने एका फाईटमध्येच काढला असता खड्डा. खड्डा खोदतोय खड्डा आपण नंतरला खोदूया. तर आपण आता खड्डा खोदायची नंतरला कोशिश करूया. नंतरला 5 मिनिटांनंतर आपण परत चालू करूया खड्डा खोदायला. तर ब्लॉग बघत राहा, लाईक आणि शेअर करत राहा, सबस्क्राईब करा, सगळ्यांनी आवडीने करा. तर गाईज आता आपण खड्डा खोदलेला आहे भरपूर. बघू शकता एवढी माती काढलेली, एवढी सगळी माती आपणच काढले, कोणाची हेल्प नाही घेतले. तर आपण तुळस लावायची कष्ट करूया आता. तर गाईज आता आपण तुळशीमध्ये माती टाकत आहे. बघा एवढी सगळी माती आहे. माती बघू शकता तुम्ही. टाकूया आता. आधी बिया पेरायच्यात आपल्याला. बिया पण पेरतो आपण. बिया पेरतोय. बिया बिया बिया. फायनली गाईज आता आपलं काम झालेलं आहे. गाईज आता आपलं काम झालेलं आहे. बघा ते काकी तिथे किंचात आहे. तर पाण्यात आपली तुळस झाली आहे पूर्ण. तर गाईज आता आपण पाणी टाकूया. गाईज पाणी आहे, त्याच्यात पाणी आहे. ते पाणी आता आपण तुळशीमध्ये टाकणार आहे. बघू शकता तुळस जरा नीट नाही लागले. आता आपण तुळशीमध्ये पाणी टाकत आहे. फायनली तुळशीमध्ये पाणी गेलेलं आहे. बघू शकता इथे गाय आलेली आहे इथे. तर तिला काय करू शकतो आपण. तिला असंच गाय दिसली तर कोणी तिला मारू बिरू नका, दगड्या बिगड्या घालू नका, कारण की ती एक देवीसारखी असते. कारण की तिला आपण पार्वती देवाचा एक रूप मानतो. तर तिला आपण खायला द्यायचं असतं, मारायचं नसतं. तर गाईज आता आपलं काम झालेलं आहे. तर गुड बाय. तर पुढच्या ब्लॉगला बघू शकता.